का आलेला नाही आला प्रस्ताव नाही. मला प्रस्तावातलं कळत नाही. मी त्यांना पाठवू शकत नाही, ते मला पाठवू शकत नाही. आपल्या तिकडे आपलं सरळ सरळ साधं काम आहे. तुम्ही एकत्र आहे, आम्ही एकत्र येऊ. दलित, मुस्लिम, मराठा, धनगर बांधव, लिंगायत बांधव, जे जे गरजवंत आहेत एकत्र येऊ आणि आपण लढू. असं असं माझ्या याच्यातलं आहे. मग प्रस्ताव आला नाही, आला तरी मला त्यातलं काही कळणार नाही. त्यांनी असं म्हटलं की 288 जागा जर तुम्ही लढवणार असाल तर एमआयएम तुमच्या सोबत येणार आहे. मग आम्ही 20 तारखेला उपोषणाला मी बसतो. त्या दिवशी तारीख ठरवणार आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र आला. मी संभाजीनगरच्या कार्यक्रमातच हे सांगितलेलं आहे. कार्यक्रमातच सांगितलेलं आहे की 20 तारखेला आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने यायचं आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून, मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून ठरवणार आहे 288 उभा करायचे का 288 पाडायचे. प्रस्ताव त्यांनी बोलून दाखवलेले, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, त्याला काय प्रस्ताव मी म्हणतो कचा एकत्र बसायचं आणि दाना सुरू करायचं. सगळ्यांनी न्याय द्यायचा त्यांच्या जातीला, आम्हाला द्यायचा आमच्या जातीला, दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला, धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला, बारा बलुतेदारांना द्यायचा, लिंगा समाजाला. आपण एकत्र येऊ, बसू सगळेजण आणि ठरवा कशा करायचं लढायचं. सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून लढू आणि सत्ता गोरगरीब देणारे बना. आपण आपल्या जातीला न्याय मिळाले हे नाही देऊ शकत गोरगरीबाला न्याय. प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी. ते कोणी बांडगुळ आता